छंद तुझ्या नामाचा रे मज देई भेट, ओढ दर्शनाची धरली तुझी वाट. छंद तुझ्या नामाचा रे मज देई भेट, ओढ दर्शनाची धरली तुझी वाट. पायी पायी देवा येतो मी पंढरीला, पायी पायी देवा येतो मी पंढरीला. अनवी वरती तूच देव सावळा, पांडुरंगा विठ्ठला श्रीरंगा विठ्ठला, पंढरीच्या विठ्ठला माय बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला श्रीरंगा विठ्ठला, पंढरीच्या विठ्ठला माय बापा विठ्ठला. जडतो तो जीव लागते ती आस, बुडतो. नमस्कार. काही माणसांचं घर हे माणसाने भरलेलं असतं, लहान मुलांनी भरलेलं असतं, तर काहींचं श्रीमंतीने, तर काहींचं पुस्तकांनी, आणि एक घर असं आहे जे सह्यांनी म्हणजे स्वाक्षरीने भरलेलं आहे. वयाच्या 11व्या वर्षापासून ज्यांनी आपला हा छंद जोपासला, आणि या सह्यांचा छंद जोपासत असताना नामवंत कलावंत असतील, साहित्यिक असतील, क्रिकेटपटू असतील, तर नव्हे बडे राजकारणी असतील, अशा सर्वांच्या स्वाक्षरींचं जवळजवळ तब्बल 13,000 सह्यांचं ज्यांनी कलेक्शन केलेलं आहे, आणि ज्यांचा एक नव्हे तर 6 वेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ज्यांचं नाव नोंदलं आहे, असा ठाण्याचा अभिमान असलेले सतीश चाफेकर उर्फ सयाजीराव, त्यांची आपण सही रे सही अशी आज ग्रेट भेट घेणार आहोत. मुलाखतीतनं तमाम महाराष्ट्राला ते एक व्यक्तिमत्व समोर आणणार आहोत, आणि आज त्यांच्याकडनं आपण एक आत्मकथन ऐकूया. योगेश कोळी ऑनलाईन, एक पाऊल तुमच्यासाठी. नमस्कार, मी सतीश चाफेकर. मी स्वाक्षऱ्या जमा करतोय वयाच्या 11व्या वर्षापासून. हा छंद आहे माझा. आणि लक्षात ठेवा, कुठलाही एक पहिल्यांदाच सांगतो मी, छंद असा असावा तो स्वच्छंद पाहिजे, पण उन्हाळ नको. जर उन्हाळ असेल ना तर मात्र मग संपूर्ण कुटुंबाला ते भोगावं लागतं, तेव्हा काही फळ मिळत नाही. प्लॅनिंग लागतं त्याला. तसा हा छंद आहे. आता पहिली सही कशी मिळाली असं म्हणता तुम्ही, तर हा मी जे राहतोय ठाण्या लालबागेत, तिथे पूर्वी जयंतीलाल ठाणावाला राहायचे. त्यांचा बंगला होता तिथे. एकदा जनरल करियप्पा आले होते. त्यांना 69 सालचा जो कालखंड आहे तो. आणि मी तिथे उभा होतो छोटा, तर माझे मित्र आहेत प्रमोद कोदे, टाळाचे जयजी, त्याचे वडील, ते बोलले, सतीश त्यांची सही घे, खूप मोठे आहेत ते. मी आपलं त्यांची सही केली, कारण व्यक्तिमत्वाने मी भारावून गेलो होतो. आणि मी त्यांना थँक्यू न बोलताच परत आलो. दुर्दैवाने ती सही माझी हरवली. मग काय झालं माहितीये का, मी मोहविद्यालयात होतो, तर ती नाटकं व्हायची. तर संध्याकाळी नाटकं असायची. तर आम्ही शाळा सुटल्या उभं राहायचो. लाल गाडी यायची एसटी, त्यांना कलाकार उतरायचे आणि सेटिंगचं सामान त्यांचं असायचं वगैरे. कधी कधी निळोबा फुले दिसायचे, कधी कधी डॉक्टर काशीनाथ घाणेकर दिसायचे, कधी कधी बाळा कोल्हटकर दिसायचे. आणि सकाळी मुलांना बोलायचं वर्गात, अरे मी यांना पाहिलं शाळेत, आपल्या नाटकात आले होते, त्या खोटं बोलतो. तर पुरावा काय? आणि म्हणून ती सही सुरू झाली. हा छंद वाढत होता. निरनिराळ्या कार्यक्रमाला मी जात होतो, नाटकं शाळेत होत होती, कलाकार भेटत होते. शरद तळवळकर मेकअप कसे करतात, बाळ कुळवडकर मेकअप कसे करतात, हे आम्ही वर जाऊन मेकअप रूमच्या बाजूला जाऊन बघायचो. आणि ते फार वेगळं, त्याला काही दूरदर्शन एवढं काही 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 प्रकार नव्हता त्यावेळेला, तरी पण बघायचो आम्ही. आणि हे सगळं होता होता काय झालं की लेखक कार्यक्रम ठाण्यात व्हायचे, घंटाळीला कार्यक्रम व्हायचे, हे कार्यक्रमाला अटेंड करायचो. गजानन वाटवे हे सगळे तिथे
यायचे आणि आम्ही सह्या घ्यायचो. त्यावेळेला डायरीमध्ये सह्या घ्यायचो. एवढे पैसे पण नसायचे, पेन आणि डायरी सुरुवातीला, कारण कॉलेजमध्ये असताना. आणि कॉलेजमध्ये असताना मला चांगले मित्र भेटले. खरं सांगतो, चांगले मित्र भेटले म्हणून मी हे करू शकलो. एक प्रवीण डवणे, दुसरे शाहीर दामोदर विटावकर, भूषण कर्णिक आणि आपले शिवाजी विद्यालयाचे सर. आता एक लक्षात घ्या की हे आम्ही प्रवीण वगैरे, आम्ही प्रवीण टक्क्यात, प्रवीण त्यामध्ये प्रवीण डवणे एकदम परफेक्ट. मी असं उदाहरण, विटावरचं नाव होतं, विटावरची पहिली मला ओळख मला आठवते मला, की प्रवीणने एकदा ओळख करून दिली स्टेशनच्या कॉलेजचे सतीश हे शाहीर दामोदर विटावकर. मी हॅवागजर हो त्यांना बघून, कारण त्यांची गाणी गौरी गणपती सगळी ऐकलेली होती. मी त्याच्या खरंच पाया पडलो रस्त्यामध्ये. आज तुम्ही भेटलात मला. आणि हा सिलसिला चालू आहे. आम्ही दिवसभर कार्यक्रम बघायचो, कार्यक्रमाला जायचो, सह्या घ्यायचो, खूप कार्यक्रम बघायचो आणि साक्षर होऊन केलं. त्यामुळे काय झालं माहितीये का, जी नको ती माहिती लागते ती लागू शकली नाही मला. म्हणजे मी लाईन मध्ये होतो आणि खूप मजा यायची त्यावेळेला. खूप मोठमोठ्या व्यक्ती बघायच्या. बाळासाहेब ठाकरेंना पहिल्यांदा आम्ही इथे बघितलं होतं, समोरच्या मैदानामध्ये, शिवाजी मैदानामध्ये. मला ते सगळं, त्या गोष्टी सगळ्या आठवतात त्यावेळेला अक्षरशः. आणि त्यावेळेस सही नाही घेता आली. पण काय झालं माहितीये का, बाळासाहेबांचं बद्दल सांगताना एक वेगळं सांगतो तुम्हाला. मी साक्षर घेत होतो आणि मी क्रिकेट मॅचला वर जायचो त्यावेळेला. आता हातात डायरी किंवा बॅग असायची माझ्याकडे. आणि एक दिवशी काय झालं माहितीये का, वानखेडे स्टेशन समोरून गाडी येताना दिसली आणि थांबली. सिक्युरिटीवर कोण नव्हतं. अचानक एक व्यक्ती शाल पांघरत तरी बाहेर पडला. म्हणले बाळासाहेब. मी बाळासाहेबांकडे गेलो आणि सांगितलं, बाळासाहेब तुम्हाला तुमची स्वाक्षर द्या मला. माझ्याकडे असं त्याच्या स्टाईलनी बघितलं, मग देतो. आणि ते आत गेले. म्हटलं आता काय मिळणार नाही आपल्याला. मी वरच्या पॅव्हेलियनमध्ये होतो आणि काही काळाने एक तासानंतर हालचाल दिसू लागली. मला वाटतं बाळासाहेब निघाले असतील. मग धपाधप झालं, खाली उतरलो तर बाळासाहेब गाडीत बसले होते आणि गाडी सुरू झाली होती. मी धावत धावत जाऊन समोरच्या एका झाडाखाली उंचवट्यावर गेलो आणि एक बॅग दाखवली बाळासाहेबांना. बाळासाहेब, मी बॅग दाखवली, बाळासाहेब गाडी थांबवली. या मुलाला आत घे मला बोलले. म्हणजे मग ड्रायव्हर सगळ्या लोकांना सांगितलं. मला त्यांनी आत घेतलं. कुठे सही करू भाऊ. म्हटलं बाळासाहेब या बॅटवर करा. ही बॅटभर सही त्यांनी केली आणि छोटा कॅमेरा होता तिथे त्याचा. बाळासाहेब फोटो काढू का तुमचा. मी ती पोज दिली, तो फोटो. आता लक्षात ठेवा, बाळासाहेबांची बॅटवर स्वाक्षरी घेणं 95-96 म्हणजे लोकांना वेगळं वाटत, तू कशी काय घेतली रे. म्हटलं ही एक वेगळी आठवण आहे आणि खोटं वाटेल, ही एकमेव बॅट आहे बाळासाहेबांनी स्वाक्षरी केली. खूप महत्वाचं आहे ते. जेव्हा बाळासाहेबांचं देहांत झालं दुसऱ्या दिवशी मी स्मशान शिवाजी पार्कला गेलो, ही बॅट तिथे ठेवली, ती उभी गेली आणि ते एक फोटो काढला त्यांच्या. ही या बॅटला खूप माझ्या आयुष्यात महत्व आहे. आज अनेक एक्झिबिशन्स करतो, बॅट ठेवतात, सगळे ती बॅट बघतात, नमस्कार करतात किंवा माझ्याकडे बघतात बॅट लहान लोक. हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. याशी श्रद्धा नावाची गोष्ट असते ती महत्व. आणि बाळासाहेबांची श्रद्धा पहिल्यापासून आहे, हे निश्चित आहे. स्वाक्षर छंद चालू होता आणि त्यावेळेला क्रिकेट मॅचेस खूप व्हायच्या. नांदेडला, ब्रेबॉनला मॅचला मी नेहमी जायचो. मला एक मित्र पास द्यायचा आणि आम्ही छानपैकी मॅच बघायचो. आणि कधी कधी काय व्हायचं, तिथे फेरीवाले असायचे, पेप्सी वगैरे त्यावेळेला आता नाहीये, पेप्सी वगैरे विकायचे. जस्ट मी 10 रुपयाचा एक ग्लास घेतला पेप्सीचा आणि पेप्सी पीत बसलो. पेप्सी प्यायला आणि दुसरा ग्लास असा हलत बसला होता. हातात खिशात पेन होतं माझ्या आणि बघितलं समोरनं टॉनिक रे येत आहेत. मागे कॉमेंट्री बॉक्स होता. काय करायचं कळलं मला. मी पेप्सीचा ग्लास घेतला आणि टॉनिक रेगला बघून तुम्ही याच्यावर स्वाक्षरी कराल का. आणि याच्यावरती टॉनिक रेगनी ही स्वाक्षरी केली, टॉनिक रेग. आणि मग माझ्या डोक्यात आलं, अरे आपण याच्यावर येऊ आता. म्हणजे दिवसभरात मी मिशन सिंग बेरीन पासून सगळ्यांच्या सह्या याच्यावर घेतल्या. आसिफ इक्बाल सगळ्यांच्या सह्या घेतल्या. 10 रुपयाचा ग्लास 96 सालचा आहे, अजून माझ्याकडे आहे. काय असं माहिती का, क्रिएटिव्हिटी लागते. कुठली गोष्ट करे क्रिएटिव्हिटी पाहिजे. आपण आपल्यात सुधारणा होते. हे साधी गोष्ट आहे, अत्यंत साधी गोष्ट आहे, काही हे नाहीये. पण त्यामुळे अनेक आठवणी जाग्या झाल्या आणि हा ग्लास एक इतिहास बनवून राहिला, हे महत्वाचं आहे.
आम्ही या इतिहासाचं रक्षण करतोय काही प्रमाणात असं मला वाटतं. मित्रांनो, दगडावर सह्या घेऊन एक अनोखा छंद जोपासत असताना दगड, माती, धूळ नाही तर ती एक कला आहे आणि या त्याला भावनेचा स्पर्श आहे आणि त्याला गंध लाभल्याची एक आनंद चाफेकर सर व्यक्त करतात. ठाणे शहर हे सांस्कृतिक वैभव आहे आणि त्या वैभवात भर घालणारं गडकरी रंगायतन कलाकारांसाठी माहेरघर ठरलेलं आहे. आणि सयाजीरावांनी गडकरी रंगायतनच्या लाल दगडांवर कलाकारांच्या सही रे सही सह्या घेऊन एक स्वाक्षरीला कोंदण मिळवून दिलेलं आहे. आणि खरं तर अमोल पालेकर असतील, प्रशांत दामले असतील, सिने अभिनेता गोविंद असतील, अशोक सराफ असतील, सुरेश वाडकर असतील, लेखक प्रवीण दवडे असतील, तर क्रिकेट सुनील गावस्कर पर्यंत आणि खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे अशा दिग्गज व्यक्तिमत्वांचा स्वाक्षरीचा अनमोल ठेवा चाफेकर सरांकडे एक इतिहास म्हणून जमा आहे. आणि खरं तर आजची ही मुलाखत चाफेकर सर देत असताना अलीकडेच त्यांना काचबिंदूचा आजार जडल्याने त्यांचा एक डोळा निकामी झाला आहे. तरी देखील त्यांनी आज आपल्यासाठी ही एक अनोखी संग्रही मुलाखत दिलेली आहे. डोंबिवलीमध्ये मी राहत होतो, शिकवत होतो आणि समोरचा एक ब्लॉक घेतला का तो छोटा पडत होता म्हणून. आणि 2002 साली माझ्या डोक्यात एक कल्पना आली. जो दुसरा ब्लॉक घेतला होता ना, तो सुहास कुलकर्णी नावाचे एक म्युझिक अरेंजर होते की ज्यांनी सत्यम शिवम सुंदरम सारखे पिक्चर मध्ये म्युझिक अरेंज केलं. मग सीआयडी त्यांनी खूप तयार केले. तर त्यांनी तो ब्लॉक विकायचा होता त्यांना आणि ते शोधत होते. एक दिवशी माझ्या वडिलांना चक्कर आली. आता खूप लहान जागा होती डोंबिवलीची. मग करायचं काय? मग काकांना मी 1 रुपयाचं कॉईन दिलं. काका हा ब्लॉक घेतला. माझ्याकडे काही पैसे नव्हते आणि मग सगळं बँकेत असल्यामुळे सगळे अरेंजमेंट करून सगळं तो ब्लॉक घेतला. आणि काय झालं माहितीये का, आमच्याकडे मोघे सर राहतात. त्या कार्यक्रमाला आपले डॉक्टर गोवारीकर आले होते. म्हणजे गोवारीकरचं माझ्या घरी सही करतील का, विचित्र होतं. पण ते आले घरी, त्यांनी माझी भिंतीवर सही केली. तिथे कार्यक्रम होता आणि माझे मोघे सर म्हणून मित्र आहेत. तर ते डॉक्टर माशेलकर, विजय गोवारीकर, नंतर विजय भटकर हे येणार होते. तर त्यांना म्हटलं माझ्या घरी सही करतील का ते, आणि त्यांनी हो बोलून ते भिंतीवर सह्या केल्या. त्या 3 पहिल्या सह्या 2002 मध्ये घेतल्या. आणि मग मला कल्पना मिळाली की आपण काहीतरी वेगळं करतोय. आणि जवळजवळ तुम्हाला खोटं वाटेल, त्या घरामध्ये कवी ग्रेस, बाबासाहेब पुरंदरे, तेंडुलकरची आई, विठ्ठल कामत, रत्नाकर मतकरी, महेश काळे, नंतर सगळे घरी येऊन स्वाक्षरी करून गेले. 160 जण येऊन गेले. मग मी ठरवलं की आपण लिमका रेकॉर्ड करायचा. मग त्यांना पत्र लिहिलं की असं असं केलेलं आहे, कोणी केलंय का नाही. मग काही त्यांना ठराविक पेपर त्यांना पाठवायचे होते, पाठवले. आणि तो माझा पहिला लिमका रेकॉर्ड झाला की असं स्वाक्षऱ्यांचं घर भारतामध्ये पहिलं डोंबिवलीमध्ये आहे. दुसरा झाला, मी सचिन तेंडुलकर स्वाक्षऱ्या 1980 पासून घेतोय आणि बऱ्याच स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यांचा मित्र आणि असिस्टंट सेक्रेटरी रमेश पारदे माझ्या ओळख झाली 96 साली. सतीश शिंदेमुळे झाली. सतीश शिंदे हा शिशिर शिंदेचा मोठा भाऊ. तर तो त्याच्यामुळे ओळख झाली आणि सचिनच्या सह्या घ्यायला लागलो. आणि जवळजवळ मी 150 सह्या घेतल्या वेगवेगळ्या ऑब्जेक्टवर, त्यांनी मला मिळवून दिल्या. मग ठरलं की आपण सचिननी 100 सेंचुरीज मारल्यात, आपण 100 स्वाक्षरी रेकॉर्ड करायचा. आणि तो रेकॉर्ड झाला. तुम्हाला खोटं वाटलं, स्वाक्षरी घेताना आपण काय प्रकार केला असेल. आपल्या मराठी माणसा, लहान मध्यमवर्गीयामध्ये लहान मुलाच्या क्रिकेटची बॅट कुठली पडते, सचिनचं माहिती आहे तुमच्या आमच्या, तर तो धुण्याचा धोका. सचिन तेंडुलकरची मी ही या धुण्याच्या डोक्यावर सही घेतली. तर त्याला लक्षातच नाही आलं काय या वेळा धुण्या धोका आहे आपल्या मराठी माणसा हे असतं. तर हा प्रकार मी केला. तिसरा प्रकार केला म्हणजे खाली राहुल द्रविडला भेटलो होतो. तर राहुल द्रविडला बोललो की मला त्या 36 सेंचुरी त्यांच्या झाल्या होत्या, मला तुमच्या 36 साक्षर मिळतील का.
आणि मग ते बघत राहिले माझ्याकडे. सर बघा ना, असं असं मी करतो, ये बस. मग ते छानपैकी त्यांच्या व्यवस्थित 4 बॅटवर सह्या करून दिल्या, 36. आणि 2016 साली मला परत एकदा भेटले. मग मी तयारीने गेलो होतो. त्यावेळेचा तो फोटो काढला होता बॅचचा. सर तुम्ही अशा सह्या दिल्या होत्या मला, पुढल्या तुमच्या 48 सेंचुरीज आहेत, 12 सह्या देणार का मला तुम्ही? अरे बस ना, देतो. आणि त्यावेळेला मी वानखेडे स्टेडियम मध्ये त्यांनी बसून मला व्यवस्थित ते उरलेल्या 12 सेंचुरी दिल्या. आणि त्याचा तो नेमका रेकॉर्ड झाला. मी सचिन तेंडुलकर रिटायर झाले होते. त्यांचे फर्स्ट डे कव्हर्स खूप विकत होते त्यावेळेला, खूप लोक घेत होते. मी VPO वर जायचो, त्या दिवसा शिक्का म्हणून घ्यायचो. 1-2 नाही, जवळ 241 का 242 फर्स्ट डे कव्हर त्यांची घेतली. का माहितीये का? 241 मला वाटतं टोटल सेंचुरीज आहेत. फक्त 42 मी घेतली नाही का, ती वन डे 2020. मी 2020 क्रिकेटला मानत नाही. टेस्ट मॅच, वन डे इज द मोस्ट इम्पॉर्टंट. टेस्ट मॅच सगळ्यात इम्पॉर्टंट. पण त्याचे 100 सेंचुऱ्या, ते 241 फर्स्ट डे कव्हर त्यांनी घेतली आणि त्याचा रेकॉर्ड केला. युनिक झालं ते एकदम. नंतर मला अजित वाडेकर सर, मी लिजंड्स क्लबचा मेंबर होतो, आहे म्हणजे ब्रेमर स्टेडियमला. तर त्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायचो. तर त्यांचे 38 सामने आहेत दोन्ही मिळून टोटल. तर 38 त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या, त्याचा रेकॉर्ड झाला. आणखीन एक गोष्ट, आपल्या कल्याण मधला प्रणव धनावडे, त्यांनी नाबाद एका इनिंग मध्ये 1009 रन्स काढले होते कल्याणला. सगळा मीडिया होता आणि प्रणवची माझी ओळख झाली. प्रणव म्हटलं एक दिवशी घरी आहे ना, माझ्या डोंबिवलीच्या म्युझियम मध्ये आहे ना. आला तर बाबा त्याला आले. त्याच्यामुळे 33 बॅटवर 323 स्वाक्षऱ्या घेतल्या. कारण त्यांनी 323 चेंडू मध्ये 1009 रन्स केले होते. हा रेकॉर्ड झाला. असे रेकॉर्ड होत गेले. आणि काय झालं माहितीये का, आता रेकॉर्ड मी अजून करू शकतो, पण आता जी प्रोसेस AI मध्ये कोणाचा विश्वास राहिलेला नाही. तर ते आणखीन ती कडक होईल. आता म्हणजे ते प्रिपेअर करू शकत नाही. आणखीन 2-3 होईल माझे. तर असे ही लिम्का रेकॉर्डची गोष्ट आहे. आपल्या आयुष्यात कोण ना कोणतरी उपयोगी पडतं. उपयोगी पडण्याविषयी कोण उभारतं माहित नाही मला. 96 साली एक व्यक्ती उभी आली. हे मी कलेक्शन करत होतो ना, तर त्याला काही मीडियावर काही झालेलं नव्हतं काही. म्हणजे 96-97 गोष्ट असेल. आमच्या वाडीत मारुतराव शिंदे राहिले. त्यांचा मुलगा अनिल शिंदे, तो फोटोग्राफर आहे. सतीश तू काय करू सांग रे मला, आणि मी तुला फोटो काढायला येतो. आणि त्यांनी मजबूत फोटो काढले माझे. आणि टाइम्स ऑफ इंडियाला ते माझं आर्टिकल, तो फोटो लागला आणि काही मुलींमध्ये ती मुलाखत घेतली. अनिल शिंदेनी मग इतके माझे फोटो काढले ना की विचारायची सोय नाही. इव्हन माझा मुलगा करण, त्यांनी भारतात पहिल्यांदा 3D प्रिंटर बनवला. अब्दुल कलाम देखील त्याला भेटले होते. तर त्याला पण ते फोटो काढले होते. आणि तो पण नावारूपास आला. म्हणजे अनिल शिंदेचा आमचा पहिला हात आहे. आणि मराठीमध्ये पहिलं आर्टिकल लिहिलं माझ्यावरती प्रवीण दवणे. त्यांनी सयाजीराव नावात 1100 लिहिलं. हे सयाजीराव आहे ना, हे मला प्रवीण दवणेंनी दिलं. मठाला होतं. आता हे साहेब, आपण आता हे ऐकलं, आता काळ पुढे गेला. इथं आम्ही गडकरी रंगातून जायचो, नाटकं बघायचो. आणि आता मध्ये ठरलं की गडकरी रंगात नूतनीकरण करायचं. आणि तो लाल दगड, सुप्रसिद्ध दगड तोडायला सुरुवात झाली. मला थोडं वाईट वाटलं. मग मी तयार फिरता एक एक दगड घेऊन यायला लागलो. 40-50 दगड असं लपून ठेवले. कारण बायकोला कळायला नको, काय घरात माती कुठं येते म्हणायची. आमच्या इथली मुलगी आहे सुनीता नावाची, ती काय डस्टिंगला येते, ती लपून ठेवायची दगड. आणि मग आम्ही दगड जमा केले आणि तिथे दगडावरती स्वाक्षर घेतल्या. अमोल पालेकरांनी स्वाक्षर घेतल्या. समीर चौगुलेंनी पहिले घेतली. ते बोलले तुला सुटलं कसं? पण सुटलं कसं, जात होतो, धूळ. एक माणूस वैतागला होता, काय धूळ उडते. अरे म्हटलं या धुळीने आम्हाला दृष्टी दिलेली आहे, म्हणून ते दगड घेतली. आणि त्या सगळ्यांच्या घेतल्या. त्या अशी हास्यचित्र नम्रता स्तंभेरावची घेतली. एकदम एकदम बरं वाटलं. आणि कोविड काळामध्ये या हास्यचित्राने आम्हाला जगवलंय. ह्या दगडावर तिची सही घेतली. ती नमा आपण लिहिलंय. मला बोलली एक दगड द्या ना मला. नाही म्हटलं,
माझ्याकडे फार लिमिटेड दगड आहेत, तर त्यांनी सही केली. तुम्हाला पुढे दगड नाहीत, ते पवित्र दगड आहेत असं म्हणून म्हणता येईल. आणि आता कदाचित गडकरी रंगायत त्यांनी म्युझियम केलं आणि ते सरकारचंच राहिलं तर मी हे ते दगड हे देईन, एक आठवण म्हणून. हे निश्चित. मित्रांनो, ठाणेकरांसाठी नव्हेच तर पुढल्या पिढीसाठी सयाजीरावांनी जो छंद जोपासला आहे तो छंद हा इतिहासाचा एक अमोल ठेवा राहील. आणि निश्चितच ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जर गडकरी रंगायतन हे जे सांस्कृतिक वैभव कलाकारांसाठी ठरलेलं आहे त्या गडकरी रंगायतनमध्ये अशा प्रकारचं जर म्युझियम केलं तर हा त्यांनी जो सह्यांचा जपलेला अनमोल ठेवा आहे तो निश्चितच पुढल्या पिढीसाठी एक बोलका ठरेल एवढं मात्र निश्चित. थांबूया एक पाऊल तुमच्यासाठी.